बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। लुखामसल गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह नर्तकी पूजा गायकवाड हिच्या घराजवळ गाडीत आढळून आला आहे। प्राथमिक माहितीनुसार गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे। मात्र हा प्रकार घातपाताचा आहे का याचीही चौकशी सुरू आहे। गोविंद यांच्या मेव्हण्याने दिलेल्या तक्रारीनुसार नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीत म्हटलं आहे की पूजाने गोविंद यांच्यावर दबाव टाकत गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि 5 एकर जमीन भावाच्या नावावर करा अशी मागणी केली होती, नाहीतर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती। या सर्व प्रकारामुळे गोविंद बर्गे प्रचंड तणावाखाली होते। काही दिवसांपासून पूजा गायकवाड त्यांच्याशी बोलत नव्हती, म्हणूनच गोविंद हे तिच्या बार्शी तालुक्यातील सासरच्या गावी गेले। तिथे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र स्पष्ट झालेलं नाही, परंतु पूजाच्या घरापासून काही अंतरावर लॉक केलेल्या कारमध्ये गोविंद यांचा मृतदेह ड्रायव्हिंग सीटवर आढळून आला। त्यांच्या डोक्याच्या उजव्या भागात गोळी लागलेली होती। गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। मुलगी 9वीत तर मुलगा 6वीत शिक्षण घेत आहे। ही आत्महत्या आहे का की कट रचून झालेला खून याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। पुढील अपडेटसाठी आमच्या सोबत रहा।